एक नंबर आवाज माथाडीपर्यंत. आपलं पण करायला लागेल का? आपलं नको, आपलं नको. आता कोण चढणं आता जोरदार टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे त्यांचं, कारण त्यांनी पन्हाळचे त्रिरत्न पन्हाळचे बोधवडे यांनी मोलाचं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे त्रिरत्न बौद्धवाडी पन्हाळजे यांनी देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने सकाळपासून एक मोलाचं सहकार्य केलं. असे आमचे बिपिन मर्तंडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपलं स्वागत करत आहेत. तरी मी विनंती करतो की निलेश तांबे त्यांचं स्वागत करतील, सन्मान चिन्ह देऊन. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. बिपिन मातंडे हॅलो बेस्ट बॉलर ना, बेस्ट बॉलर ना, याना तुम्हीच घ्या. नाव काय त्याचं? तुझं सरनेम आहे पुण्याच्या असते हॅलो हॅलो. तसेच या सामन्यामध्ये संपूर्ण सामन्यामध्ये बेस्ट बॉलर मध्ये ठरले ते म्हणजे दिनेश दादा यांचा सन्मान आदरणीय मी मनीष सरांना विनंती करतो की त्यांना एक त्यांच्या बेस्ट बॉलरचं सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. दिनेश दादा खरोखर एक अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहिली तर दिनेश दादाकडून पाहिली. खरोखर दिनेश दादासाठी सर्वांनी एकदा टाळ्यात वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. दिनेश दादा यांचा सन्मान होतोय. बेस्ट बॉलर सन्मान चिन्ह देऊन दिनेश दादा यांचं स्वागत होतं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच या सामन्यामध्ये बेस्ट बॅट्समन मधून ठरलाय तो म्हणजे रोहित कलंगवाडीचा. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील पॅनलिंग मध्ये संपर्क सर. यांचा सत्कार आदरणीय तांबे सर यांना सांगतो, चंद्रकांत तांबे यांना सांगतो की त्यांचाही सत्कार करायचा आहे. तसेच रोहित कलंगे यांचा सत्कार होते. सर्व टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तरी या संपूर्ण सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज अक्षय रामोळी याचं देखील स्वागत होईल. 89 रन ज्यांनी स्वतःहून ठोकले तोच अक्षय रामोळीचा याचं स्वागत आदरणीय संदीप उपशाम यांना विनंती करतो की त्यांचा देखील स्वागत करायचं आहे. अक्षय रामोडी मॅन ऑफ द मॅच सिरीज 89 रन त्यांनी स्वतःच्या बॅटमधून ठोकले तोच अक्षय रामोडीचा त्याचं स्वागत सर्व जोरदार टाळ्या वाजवायचे. सुंदर खेळ दाखवून असे खेळाडू खेळत असतात. असेच खेळ खेळत राहा आणि आयुष्यात पुढे जा. मी समालोचक तुम्हा सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत करतो. असेच खेळाच्या दृष्टिकोनातून पुढे नक्कीच जाल तुम्ही. आणि तसेच आता वेळ आली या सामन्यामध्ये तिसरा सामना विजयी झाला तो म्हणजे मालदुली संघ. या संघाला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. मी बीपी सरांना विनंती करतो की आपण मालदोली ह्या संघाला त्यांचे ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि ह्या सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक पटकावलंय तो हा संघ मालदुली संघ. या संघाचा सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. सुंदर खेळ खेळला परंतु यश अपयश हे माणसाच्या पदरी असताच. परंतु
मालदोली या संघाचं स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं त्यांचं. संपूर्ण मालदोली संघाचं देखील स्वागत असेल. तसेच ह्या सामन्यामध्ये द्वितीय पारितोषिक त्यांनी पटकावलंय तो म्हणजे कळकदेवाडी. ह्या संघाला विनंती करतो की आपण आपली ट्रॉफी घेऊन जायचंय. कळकदेवाडी उपविजेता ठरलाय तो कळकदेवाडी हा संघ आणि या संघाचा सन्मान होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. कळकदेवाडी एक फायनल मध्ये खरोखर एक मेहनत करून फायनल पर्यंत पोहोचलं, परंतु फायनलला थोडंसं अपयश आहे. कळकदेवाडी ह्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावलाय. ह्या संघाचा सत्कार होतोय. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. खरोखर अतिशय सुंदर असा खेळ खेळला आणि तिथपर्यंत पोहोचले हा संघ कळकदेवाडी हा संघ. खरोखर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. हार के बाद जीत होती है एवढं फक्त लक्षात ठेवा. आज हारल्या तर उद्या नक्की जिंकणार. फक्त प्रयत्न मात्र सोडू नका, खेळत राहा. आणि ह्या सामन्यामध्ये पंचशील क्रिकेट संघ पन्हाळजे बौद्धवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी संघर्ष चषक 2026 पर्व पहिले यात सर्व आणि पहिलं पर्व आपल्या नावावरती करून धरलं ते म्हणजे रामवाडी हा संघ. ह्या रामवाडी या संघाला विनंती करतो की आपला सन्मान घेऊन जायचा आहे. खरोखर सुंदर पद्धतीने खेळ खेळून फायनल मध्ये देखील बाजी मारली तोच हा संघ रामवाडी संघ. अरे फायनल वाल्यांना द्यायचं असतं ते मेडल कुणाला पण देता तुम्ही. फायनल वाल्यांना द्यायचं असतं मेडल. 11च आहेत ना. 11 पाहिजे. दरम्यान ह्या सामन्यामध्ये ज्याने प्रथम पहिला नंबर पटकावला तो म्हणजे रामवाडी संघ. त्यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पर्व पहिले त्याच्यावरती नाव पडलं रामवाडी. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तसेच मी समालोचक आदेश पवार सर्व क्रिकेट प्रेमींचं मी हार्दिक असे स्वागत करतो आणि मी स्वतः इथेच माझी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो कार्यक्रम संपला सगळ्यांना बोलतो आम्हाला सगळ्यांच्या पहिले सहकार्य केल्याबद्दल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्रामशाखा पन्हाळजे या शाखेने संघर्ष चषक पर्व पहिले असं या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि या संघर्ष चषकामध्ये रामवाडी पन्हाळजे यांनी एक फायनल विन केलेला आहे आणि इथं आलेल्या सर्व खेळाडूंनी आणि क्रिकेट प्रेमींनी आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मी कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे, अभिनंदन करीत आहे. त्याचप्रमाणे भगवंतदादा पाटील यांचं देखील पुनश्च
स्वागत आणि आभार व्यक्त करतो. त्यांचे ग्राउंड आम्हाला या पूर्ण दिवसासाठी उपस्थित केलं, त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. हॅलो